जितेंद्र आवाड़ ने नागपुर में पत्रकारों से बातचीत में बीड़ के मस्सा चौक सरपंच हत्या मामले में एक वीडियो बताते हुए प्रतिक्रिया साझा की है। साथ ही आवाड़ ने बोला कि अजित पवार की अगुवाई वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी एनसीपी के नेता छगन भुजबळ मंत्री पद न मिलने से नाराज है। उनकी नाराजगी पर एनसीपी शरद चंद्र पवार गुट ने निशाना साधा है। आणि त्यातल्या ते एसआयटी असेल तर चौकशीच नका करू, त्याच्यापेक्षा सांगा की आमचे महाजन नावाचे जे पीआय आहेत तिथले केजचे, म्हणजे त्या जिथे झालं हे सगळं त्या तिथले, आता या महाजनची मजा सांगतो। आंधळे गीते जे प्रकरण आहे, तो आंधळे मारला गेला आणि त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा असं नाव लिहिलं आणि कराड नसल्यामुळे वाल्मिक कराडला अरेस्ट नाही केली 307 मध्ये। ती करणारा कोण होता? महाजन नावाचा इन्स्पेक्टर। आता तो कोण आहे? तो त्या प्रकरणातला पण इन्स्पेक्टर आहे, कुठल्या आता या संतोष देशमुख प्रकरणातला। म्हणजे कसं फिरतंय पोलीस प्रशासन बीडमध्ये, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हा महाजन। महाजन आणि पाटील नावाचे दोन आहेत जे त्या आंधळे गीते प्रकरणात आहेत। त्या आंधळे गीते प्रकरणातला महाजन आणि पटेल आता ह्याच्यात सुद्धा आहेत संतोष देशमुख प्रकरणात, अशोक सोनवणे आणि संतोष देशमुख। सरकारकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे विनवणी केली, शपथ दिली, काय नाही असं की आम्हाला जे तुम्ही इथे म्हणजे हे जरूर राजकीय हे आहे, पण ह्याच्यात माणुसकी सुद्धा आहे की नाही? अरे तुम्ही एखाद्याला गोळ्या घालून मारलं तर राग समजू शकतो, पण जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला 3 तास विकृत पद्धतीने मारता, त्याला काय म्हणजे काय म्हणायचं? त्याला राग म्हणायचं? तुमच्या मनातला याला फक्त तुम्हाला सिरियल किलर म्हणजे मला हे सगळं बघितल्यानंतर कालपासून रामन राघवची आठवण येते की त्यांनी कशी दहशत पसरवली होती की मुंबईत फुटपाथवर झोपडंच बंद करून टाकलं बोलतो। तो रात्नकुटीतनं यायचा, एक दगड उचलायचा आणि डोक्यात घालून द्यायचा आणि गायब। कित्येक महिने मुंबईत रस्त्यावर झोपायची नाहीत माणसं। आज तशी परिस्थिती आहे। सुरेश धस काल बोलले, तुमच्या म्हणजे लोकांनी ते हे नाही केलं आहे की कुठल्याही महिलेकडे तिरक्या म्हणजे नजरेने बघितलं की गेली ती महिला, गायब। हे सुरेश धस म्हणतात किती गंभीर आहे, किती गंभीर आहे। आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून जे काही मला फोन आले आणि त्याच्यातनं लोक जे सांगतायत, काही जणांनी तर त्यांच्यावर घडलेला अन्याय वाचून दाखवला पाडा। आज मला पहिला फोन 4:45 वाजता आलाय सकाळी, म्हणजे पहाड झाल्या तिथनं घरातनं फोन सुरू केले लोकांनी की आमच्यावर असंच झालं, आमच्यावर। सर्वात आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की वाल्मिक कराडच्या नावावरती अनेक FIR आहेत, म्हणजे त्यांनी FIR केलेत लोकांवरती। जेव्हा मी चौकशी केली तेव्हा कळलं की तो FIR करायला जात नाही, तो फक्त फोन करतो, पोलीस येतात, त्याची सही घेताना FIR होतं। म्हणजे इतकं भयंकर राजकीय क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स मला वाटतं देशातल्या कुठल्याही प्रदेशात म्हणजे कारवाई होईल। आता एक संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांनी पहिल्या भाषणात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याचा आशा दाखवली, ते स्वतः म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर काय झालं असेल तर संवाद तुटलेला आहे। हा संवाद जर पुनर्स्थापित करायचा आहे, पण संवाद तुमचा आणि आमचा तुटला नाही आहे, संवाद जनतेचाही तुटलेला आहे। तर असे प्रकार घडत असतील तर संवाद जनतेचाही तुटलेला आहे। 300 ट्रक अवैधरित्या दिवसभरात चालवले जातात। कलेक्टर काय करतो? काही करत नाही, कारण का कलेक्टरची नेमणूकच पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून झालेली असते। काय करणार आहे कलेक्टर? पालकमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही 1 मिनिटात कलेक्टरची ट्रान्सफर करणार। प्रशासकीय अधिकारी आपली बदली वाचवण्यासाठी हे सगळं करायला मदत